सा निकला रंग. मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज सख्यांनो तुमच्यासाठी विषय आहे बरं का. पुरुष म्हणतील हे की आमच्यासाठी नाही का, तर आहे सगळ्यांसाठीच आहे. स्पेशली ज्येष्ठ झाल्यावर 60 वर्ष झाल्यानंतर कसं वागलं पाहिजे, आपल्या मनाला कशी चालणी लावली पाहिजे, 4 गोष्टी कशा लक्षात ठेवल्या पाहिजे हे सांगते. आणि विशेषतः बायकांना पुरुष बऱ्यापैकी तरी सुद्धा थोडा संसारापासून डिटॅच होऊ शकतो, पण बायका अजून एक म्हणजे मी सुद्धा त्याच्यामध्ये आपण खूप गुरफटतो. तर थोडंसं आपण आपल्या मनाला चाळणी लावायची. तर पहिल्यांदाच अगदी सांगते, ही आता चाळणी लावायची आहे तर आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत, काही बदलायच्या आहेत. तर पहिलं लक्षात ठेवायचं, आपल्याला एक मोठा रोग असतो, लोक क्या कहेंगे हा रोग असतो. लोक काय म्हणतील, तर आधी हे लक्षात ठेवायचं. लोक काही का म्हणेना, आपण आता आपल्या वयाचा विचार करायचा. आपल्याला झेपेल रुचेल हेच करायचं. भले आपले नातेवाईक काही म्हणू दे, शेजारी पाजारी काही म्हणू देत, अचानक काहीतरी बदल आपण केला आपल्या शरीरामध्ये, ड्रेसमध्ये, कपड्यामध्ये, तर आपल्याला काहीतरी लोक म्हणतील त्याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण इतकं वर्ष आपण लोक काय म्हणतील हेच ऐकत आपल्या सगळ्या ज्या भावना असतात ना, अशा दाबून ठेवलेल्या असतात. आता बरेच वर्ष एखादी जर बाई साडी नेसत असेल आणि तिला अचानक ती ड्रेस घालायला लागेल, तर तिला थोडंसं सुरुवातीला संकोच वाटलाय की बाई लोक काय म्हणतील. लोकांकडे नाही विचार हे नाही करायचा. कारण काही ठराविक वयानंतर इथे बेल्ट लागतो, इथे बेल्ट लागतो, मग ते साडीमध्ये इथे इथे बेल्ट लावलेलं छान दिसत नाही, किंवा नाहीच, म्हणजे ते सुटसुटीत आपलं पंजाब ड्रेस घाला. तर तेव्हा आपल्याला विचार नाही करायचा बरं का लोक काय म्हणतील. परत अजून एक सांगते की अचानक कोणतरी केस कापतं, मग तेव्हा म्हटलं अरे बापरे लोक काय म्हणतील, मी आता या वयाला केस कापलेलं. अहो लोक येत आहेत का, तुमचा हात जर वरती जात नाही आहे, फ्रोझन शोल्डर झालेला आहे, किंवा हात काहीतरी हे झालेलं आहे, हातामधले वीक झालेलं आहे, तर अशा वेळेस लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपले नातेवाईक काय म्हणतील हे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला रुचेल पचेल झेपेल हेच करायचं. आलं लक्षात. हा पहिला मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा. आता या वयाच्या साठीला आपण इतके वर्ष अगदी घड्याळाच्या काट्यावर फिरलोय. हां, नाचगं घुमा आपलं चालूच असतं. म्हणजे आधी नवरा, सासरची मंडळी, आलं गेलं, मग मुलं. तर आता वेळापत्रक आपण लोकांसाठी नाही पाळायचं, स्वतःसाठी पाळायचं. काय करायचं, सकाळी उठायचं आहे आपल्याला. सकाळी मस्तपैकी 1 तासभर छानपैकी व्यायाम करा. मोकळ्या हवेत फिरायला जा, बघा खूप फ्रेश वाटतं. छान योगासनं करा. पण आपल्या वयाला झेपतील असे अगदी खूप अवघड काही आसनं करायचे नाही. छानपैकी 15-20 मिनटं छान स्वच्छ मोकळ्या हवेत फिरायला जा. निसर्गाचं जे आपल्याला निसर्गाने इतकं भरभरून दिलेलं आहे त्याच्याकडे छान लक्षपूर्वक बघा. एखादं झाड आपल्या रोजच्या आयुष्यात असतं, पण कामाच्या धावपळीमध्ये, संसाराच्या रहाटगाडग्यात त्या झाडाकडे आपलं लक्षच नसतं. तेव्हा त्या झाडाचं निरीक्षण करा. अरे किती छान पालवी फुटले, ह्याला सुद्धा छान फुले येतात, इथून सुगंध येत होता का, हे आपण हे नोंद घ्यायला शिका. बघा खूप आनंद मिळेल. हे झालं दुसरं, म्हणजे वेळापत्रक पाळायचं, पण कोणासाठी, स्वतःसाठी. सकाळचं झालं, हे व्यायाम करणं वगैरे झालं की छान आपल्याला झेपेल असा ब्रेकफास्ट करायचा. खूप तेलकट तुपकट खायचं नाही. आठवड्यातनं एखाद दिवस ठीक आहे, पण रोज नाही. कारण आपल्याला जर काही झालं तर निस्तरायला आपल्यालाच लागतं. आपल्या शारीरिक वेदना काही कोणी शेअर नाही करू शकत आहे. आणि मुलांना खूप वेळ नसतो आपल्याकडे खूप लक्ष द्यायला, ते बिझी आयुष्य त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे जे तुम्हाला करायचं वेळापत्रक स्वतःसाठी करायचं. दुपारच्या वेळेस सुद्धा छान लाईट जेवा. दुपारच्या वेळेस एखादा गीतेचा क्लास चालू करा, किंवा भजनाचा क्लास चालू करा, किंवा एखाद्या छंदामध्ये मन रमवा बरं का. अगदी तुम्हाला काय आवडत असेल, गाणं आवडत असेल, भजन आवडत असेल, पेंटिंग असेल, म्हणजे जे तुम्हाला झेपेल रुचेल पचेल. म्हणजे मी काय म्हणते, झेपेल. कारण काय होतं, खूप वेळ बसून सुद्धा पाठ दुखते. खुशाल लोळा थोड्या वेळ. तर हे वेळापत्रक आपलं अशा पद्धतीने करायचं. परत संध्याकाळी सुद्धा मस्तपैकी मैत्रिणींमध्ये छान टिवल्या बावल्या करायचं, थोड्या गप्पा मारायच्या. कारण काय होतं, मैत्रिणी म्हणजे आपलं टॉनिक आहे. तिथे पण एक नियम करून घ्यायचा की उगीच सासू सुना गप्पा नाही,
हां, सासू सुनातलं नाही, तब्येतीच्या तक्रारी नाही, छान छान आनंद मिळेल अशाच गप्पा मारायच्या. म्हणजे आम्ही तरी असं करतो बरं का. कारण सगळ्यांनाच व्याधी लागलेल्या 60नंतर, कोणाचं BP, कोणाचं शुगर, कोणाचं काय मान दुखणं वगैरे. त्यामुळे हे असलं काही बोलायचं नाही. छान छान काहीतरी एखादं वाचलेलं हलकं फुलकं असं ते सांगायचं की जेणेकरून आनंद मिळेल. तिसरा म्हणजे मुलांच्या मागे धावणं, नातवंडांच्या मागे धावणं हे कमी करायचं. त्यांचे आईवडील सक्षम आहेत. तुम्ही किती गुरफटाल, जेवढं तुम्ही गुरफटत जाल तेवढं आणखीन तुम्ही आत जाणार. तुम्ही तुमच्या मुलांचं केलेलं आहे. त्यामुळे नातवंडांची जबाबदारी ही त्यांच्या आईवडिलांची, म्हणजे आपल्या मुलांची आहे. मी म्हणत नाही नातवंड अगदी आपल्याला अगदी म्हणतात ना दुधावरची साय, जपायलाच पाहिजे. पण सगळी जबाबदारी नाही. हां, त्यांना छान छान संस्कार करायची जबाबदारी घ्या. आत्ता आपलं त्यांच्या मागे पळायचं वय नाही आहे. त्यामुळे कोड कौतुक करा, एखादा छान पदार्थ त्यांच्या आवडीचा करून घाला. पण अगदी सकाळी लवकर उठून माझ्या नातवाला हे आवडतं म्हणून डब्बे वगैरे करायचे नाही. हे एक लक्षात ठेवायचं. हा तिसरा पॉईंट. आणि चौथा आणि अगदी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही स्वतःला अपडेट ठेवा. अपडेट ठेवल्यावर काय होईल माहिती आहे का, जेव्हा आपलं कुटुंब एकत्र बसतं, मुलगा असून किंवा लेक जावई असेल, तेव्हा जर तुम्हाला बोलायला विषय नसेल तर तुम्ही बाजूला पडल्यासारखं व्हाल. तेव्हा एखादी, हे आता इतकी टेक्नॉलॉजी खरं सांगू इतकी छान आहे की तुम्हाला एका क्लिकवर सगळं माहिती मिळत असेल, तर तुमचं आत्ताचं पेपर वाचन आहे किंवा बातम्यांमध्ये आता जे चालू घडामोडी असतात त्याच्यावरही थोडं लक्ष ठेवा. अगदी खूप वेळेला भाषण तर काही करायचं नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं आपण लक्षपूर्वक ऐकायच्या, म्हणजे आपण त्या संभाषणात भाग घेऊ शकू. नाहीतर मग मुलंही आपल्याला हे करत की हां, हिला काही यातला काही रस नाही आहे. भले आपल्याला क्रिकेट आवडो न आवडो, फुटबॉल आवडो न आवडो, पण थोडंसं बघायचं, नवऱ्याबरोबरही त्याच्याबरोबर थोडंसं डिस्कशन करायचं. नवराही खुश, आपणही खुश आणि मुलांबरोबरही थोडंसं त्याची चर्चा केली तरच आपण ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. नाहीतर काय होतं माहिती आहे, मग आपली अगदी हळूहळू जागा कोपऱ्यात होऊन जाईल हे. मग आपलं अस्तित्वच कोणाला त्याचं म्हणजे महत्त्व राहणार नाही. हां, म्हणजे मी अगदी सांगते. तर ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे पहिली लक्षात आले की लोक काय म्हणतील लक्ष द्यायचं नाही. दुसरं म्हणजे आपण अगदी मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या स्ट्रॉंग बना. वेळापत्रक, पण कोणासाठी, लोकांसाठी वेळापत्रक नाही, आपल्यासाठीच. आणि जेव्हा वाटेल तेव्हा छान लोळायचं, छंदाचा आस्वाद घ्यायचा, निसर्गाचा आस्वाद घ्या आणि नवीन नॉलेज शिका, त्याबद्दल अपडेट राहा. तरच तुमचं 60नंतरचं आयुष्य सुखकर जाईल. बघा पटतंय ना मी काय म्हणते ते. आणि छानपैकी अगदी आयुष्य छान अगदी आपल्या मैत्रिणींबरोबर घालवा. रडत खडवत जगायचं नाही. जगायचं कसं, तर हसत जगायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. बघा पटतंय ना. तुम्ही काय तुमच्या आयुष्यामध्ये कुठला छंद जोपासलाय मला खालती कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि नसेल जोपासला तर याच्यापुढे जोपासा. बघा आयुष्य खूप छान आहे. आणि आपल्याला जे आपल्या आयुष्यात तरुणपणी जे करायचं राहिलं आहे असं वाटतं ना, की आपल्याला गाणं शिकायचं राहिलं होतं, मला माझ्याकडे ही छान कला होती ड्रॉइंगची, माझं राहूनच गेलं. ते शिका, करा. त्यातला आनंद खूप मोठा आहे आपल्या स्वतःसाठी. पटतंय ना. आणि नक्की मला कॉमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.